योजना यशस्वी, परंतु गर्दी अनावर. एसटी बसमध्ये प्रवाशांचा कोंडमारा. प्रवासी क्षमतेपेक्षा जादा भरणा. एसटी प्रवास धोक्याच्या मार्गावर. खिडक्यांतून प्रवाशांचा प्रवेश. चालक वाहकांची धावपळ. गर्दी वाढली, सुविधा मात्र तोकड्या. प्रवाशांचा कल एसटी कडे, व्यवस्थापन मागे. योजनांचा लाभ, परंतु गाड्या अपुऱ्या. कोंबून प्रवासी वाहतूक, अपघाताचा धोका वाढला. वेळेवर गाड्या नाहीत, प्रवाशांचा संताप. एसटी कर्मचारी खबरदारी घेतायत, परंतु समस्या कायम. बस वाढवा, सुविधा सुधारा, प्रवाशांची मागणी. विश्वास वाढतोय, पण सुविधा कधी वाढणार? महिला प्रवाशांना अर्धे तिकीट. 75 वर्षांवरील वयोवृद्धांना मोफत प्रवास. दिव्यांगांना सवलतीचे तिकीट. विद्यार्थ्यांना पास सुविधा. तसेच एसटी महामंडळातील कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना मोफत प्रवास. अशा विविध योजनांमुळे एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतोय. मात्र या वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत गाड्यांची संख्या व प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा वाढवण्यात आल्या नसल्याने प्रवाशांना अक्षरशः कोंबून प्रवास केला जातोय. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी अक्षरशः खिडकीच्या आधाराने आत प्रवेश करत असल्याचं दृश्य अनेक वेळा पाहायला मिळते. प्रवाशांचा हा वाढता कल पाहता त्यांना मिळणाऱ्या सुविधा मात्र तोकड्या पडत असल्याचं वास्तव समोर येत आहे. अक्षरशः प्रवाशांना कोंबून गाडीत नेण्याची वेळ येत असून खिडक्यांमधनं आत शिरणाऱ्या प्रवाशांना एसटी कर्मचारी, चालक व वाहकांना पाय ओढून बाहेर काढण्याची वेळ येते. या प्रकारात प्रवाशांना दुखापत होऊ नये, तसेच एसटी महामंडळाचे नुकसान होऊ नये यासाठी चालक, वाहक खबरदारी घेत असले तरी परिस्थिती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्या तुलनेत एसटी बसची संख्या, दर्जेदार गाड्या व वेळेपत्रकात सुधारणा होत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातोय. वेळेवर गाड्या सुटत नाहीत, जादा फेऱ्या वाढवल्या जात नाहीत आणि गर्दीच्या वेळेत पुरेशा बसेस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचा संताप वाढतोय. योजना चांगल्या आहेत, त्यामुळेच आम्ही एसटीने प्रवास करतो, परंतु इतकी गर्दी असताना बस चढवणे, चांगल्या गाड्या उपलब्ध करून देणे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा भावना संतप्त प्रवाशांनी सत्ताशाही न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या. एकीकडे प्रवाशांचा विश्वास व कल एसटी महामंडळाकडे वाढत असताना दुसरीकडे सुविधा व व्यवस्थापनाच्या अभावामुळे तोच विश्वास डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने तातडीने गाड्यांची संख्या वाढवणे, अतिरिक्त फेऱ्या सुरू करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक बनले आहे. कृष्णा दोडके, पुसद प्रतिनिधी, सत्ताशाही न्यूज चॅनल. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही. न्यायासाठी सत्ताशाही. भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही. लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही. लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही. लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही. शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.